नमस्कार मैत्रिणींनो. वयाच्या 35पर्यंत आल्यानंतर एकदा शांतपणे मागे वळून पाहिलं की मनात एक वेगळीच भावना निर्माण होते. काही क्षण आठवून हसू येतं, काही आठवणी डोळ्यात पाणी आणतात. काही लोकांची आठवण येते आणि काही निर्णय आठवले की वाटतं त्यावेळी जर थोडं वेगळं केलं असतं तर. पण आज जाणवतं आपण जे काही केलं, ज्या परिस्थितीत केलं, त्यावेळेला आपल्याला तेच योग्य वाटत होतं. 35 म्हणजे म्हातारपण नाही. 35 म्हणजे आयुष्य संपण्याचा टप्पाही नाही. उलट 35 म्हणजे स्वतःला नव्याने ओळखण्याची सुरुवात असते. लहानपणी आपल्याला वाटतं आपण मोठे झालो की सगळं आपल्या मनासारखं होईल. शिक्षण पूर्ण होईल, नोकरी मिळेल, लग्न होईल, घर होईल, मुलं होतील आणि मग आयुष्य अगदी सुंदर, व्यवस्थित आणि आनंदी असेल. पण जसजसं वय वाढतं तसतसं कळतं की आयुष्य एखाद्या पुस्तकासारखं ठरवून लिहिलेलं नसतं. काही पाने आपण लिहितो, काही परिस्थिती लिहिते आणि काही पाने तर अचानक समोर येतात. 35पर्यंत येताना आपण खूप काही गमावलेलं असतं. काही मैत्रिणी मागे राहिलेली असते, काही नाती बदललेली असतात, काही माणसं आयुष्यातून निघून गेलेली असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतःचाही एक जुना अवतार मागे सोडलेला असतो. एक काळ असा होता जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याला आनंद व्हायचा. नवीन कपडे घेतले की आनंद, मित्रमैत्रिणींसोबत बाहेर गेलो की आनंद, एखादं कौतुकाचं वाक्य ऐकलं तरी दिवस किती छान जायचा. पण आता आता आनंदाची व्याख्याच बदललेली आहे. घरात सगळे सुखरूप असणं, मन शांत असणं, आपल्याला समजून घेणारं एखादं माणूस जवळ असणं आणि स्वतःसाठी वेळ मिळणं, यातच खरा आनंद जाणवतो. 35पर्यंत येताना एखादी गोष्ट प्रकर्षाने जाणवते. आपण सगळ्यांना खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःला किती वेळा विसरलो. लोक काय म्हणतील, घरच्यांना काय वाटेल, नातेवाईक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात आपण अनेकदा स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायलाच विसरलो. काही स्वप्न होती पण परिस्थितीमुळे बाजूला ठेवली. काही गोष्टी करायच्या होत्या पण आता वेळ नाही म्हणत पुढे ढकलल्या. आणि आज मागे वळून पाहताना जाणवतं वेळ नव्हता असं नाही, आपण स्वतःला वेळ दिलाच नाही. विशेषतः स्त्रीच्या आयुष्यात तर हे खूप वेळा घडतं. आई, पत्नी, मुलगी, सून, बहीण, प्रत्येक नातं निभवताना ती सगळ्यांचा विचार करते, सगळ्यांच्या गरजा लक्षात ठेवते. पण स्वतःला काय हवं आहे, हा प्रश्न मात्र ती स्वतःला फार कमी वेळा विचारते. 35पर्यंत आल्यानंतर कदाचित पहिल्यांदाच मन म्हणतं, आता माझ्यासाठीही जगायला हवं. आणि यात स्वार्थ नाही. स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थ नाही. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं, स्वतःच्या आवडी जपणं, स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टी करणं, हे प्रत्येकाचं मूलभूत गरज आहे. 35पर्यंत येताना शरीरही आपल्याला काही संकेत देऊ लागतं. पूर्वीसारखी ऊर्जा राहत नाही. रात्रभर जागून दुसऱ्या दिवशी ताजेतवाने राहणं कठीण होतं. शरीर थकलं की आता त्याचं ऐकावं लागतं आणि तेव्हाच कळतं आरोग्यापेक्षा मोठी संपत्ती दुसरी कोणतीच नाही. आपण पैसे कमवण्यासाठी धावतो, पण शेवटी तेच पैसे आरोग्य परत मिळवण्यासाठी खर्च करावे लागू नयेत, याची काळजी घेणं अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून 35 नंतर व्यायाम, योग्य आहार, पुरेशी झोप आणि मानसिक शांतता यांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. आता आणखी एक गोष्ट, 35 नंतर तुलना करणं बंद करायला हवं. ती माझ्यापेक्षा पुढे गेली, तिचं घर मोठं आहे, तिच्याकडे पैसा जास्त आहे, तिचं आयुष्य किती छान आहे. पण आपण हे विसरतो की आपण दुसऱ्यांचं आयुष्य बाहेरून पाहतो आणि स्वतःचं आयुष्य आतून जगतो. म्हणून तुलना नेहमी चुकीचीच ठरते. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. कुणाचं यश 25शीत येतं, कुणाचं 40शीत, तर कुणाला आयुष्याच्या 50शी नंतर ही स्वतःची खरी ओळख सापडते. म्हणून 35 आली म्हणून घाबरायचं नाही. उलट स्वतःला सांगायचं, माझ्याकडे अजून खूप वेळ आहे. अजून नवीन गोष्टी शिकता येतील, अजून नवीन सुरुवात करता येईल, अजून प्रवास करता येईल, अजून स्वप्न पूर्ण करता येतील, अजून स्वतःला घडवता येईल. कारण आयुष्याचं सर्वात सुंदर पान कोणतं असेल हे आपल्याला आधीच माहीत नसतं. कदाचित ते पान अजून लिहायचंच बाकी आहे. आणि म्हणूनच मागे वळून पाहताना पश्चातापापेक्षा कृतज्ञता ठेवायला हवी. ज्या लोकांनी आपल्याला साथ दिली त्यांच्यासाठी कृतज्ञता, ज्यांनी आपल्याला सोडलं त्यांच्याकडून मिळालेल्या शिकवणीसाठी कृतज्ञता, ज्या चुका झाल्या त्यातून मिळालेल्या अनुभवासाठी कृतज्ञता आणि सर्वात महत्त्वाचं, इतक्या सगळ्या चढ उतारानंतरही आपण आज इथे उभे आहोत यासाठी स्वतःचे आभार. हो, स्वतःचे आभार मानायला शिका. कारण अनेक वेळा आपण इतरांचं कौतुक करतो,
पण स्वतःने किती संघर्ष केला हे स्वतःला सांगत नाही. कधी रडत असूनही हसलो, कधी मन दुखावलं असूनही नातं टिकवलं, कधी थकलो असूनही जबाबदारी पार पडली, कधी स्वतःची इच्छा बाजूला ठेवून दुसऱ्यांचं स्वप्न पूर्ण केलं. हे सगळंही आपल्या प्रवासाचाच भाग आहे. म्हणून आज 35शीत उभं राहून स्वतःला एक प्रश्न विचारा, आता पुढची किमान 10 वर्ष मला कशी जगायची आहेत? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण आतापर्यंतचं आयुष्य कसं गेलं हे आपण बदलू शकत नाही. पण पुढचं आयुष्य कसं जगायचं हा निर्णय आजही आपल्या हातात आहे. आता लोकांच्या अपेक्षांपेक्षा स्वतःच्या समाधानाला महत्त्व द्या. जिथे मनाला शांत नाही तेथे थोडं अंतर ठेवायला शिका. ज्यांच्यासोबत राहिल्यावर स्वतःची किंमत कमी वाटते त्यांच्यापासून स्वतःला जपा. आणि ज्यांच्यासोबत राहिल्यावर आपण स्वतःसारखे राहू शकतो अशा माणसांना आयुष्यात जपून ठेवा. शेवटी 35शी म्हणजे मागे वळून फक्त काय गमावलं हे पाहण्याचं वय नाही. 35शी म्हणजे काय मिळालं, काय शिकलो आणि आता काय मिळवायचं आहे हे ठरवण्याचं वय आहे. म्हणून आज आरशात स्वतःकडे पहा. चेहऱ्यावरच्या प्रत्येक रेषेकडे प्रेमाने पहा. कारण त्या रेषा फक्त वयाच्या नाहीत, त्या आपल्या अनुभवांच्या आहेत. आपण पडल्याच्या आहेत, उठल्याच्या आहेत, रडल्याच्या आहेत, हसल्याच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं लढत राहिलेल्याच्या आहेत. म्हणून स्वतःला एक वचन द्या, आता उरलेलं आयुष्य फक्त इतरांसाठी नाही तर स्वतःसाठीही जगणार. नवीन स्वप्न पाहणार, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणार, मनापासून हसणार, ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांना वेळ देणार आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःवर प्रेम करायला शिकणार. कारण आयुष्य किती वर्षाचं आहे हे आपल्या हातात नसतं, पण उरलेलं आयुष्य कसं जगायचं हे नक्कीच आपल्या हातात असतं. आणि कदाचित 35शी नंतरची हीच जाणीव आयुष्याची सर्वात सुंदर सुरुवात असते. मागे वळून पाहताना जे काही दिसतं ते आपलं भूतकाळाचं आयुष्य आहे, पण समोर जे दिसत नाही तेच तर आपल्या आयुष्याचं सर्वात सुंदर भविष्य असू शकतं. म्हणून भूतकाळाला धन्यवाद द्या आणि भविष्याचं हसतमुखाने स्वागत करा. कारण तुमची गोष्ट अजून संपलेली नाही. खरं तर कदाचित तुमची सर्वात सुंदर गोष्ट आता सुरू होत आहे. मैत्रिणींनो, हे अभिभाषण कसं वाटलं ते सांगा, विचार करा. आणि खरंच आपण ह्या वयापर्यंत कधीतरी आपला विचार केलेला आहे का हे स्वतः एकदा मनाला विचारा. आणि जर उत्तर हो असेल तर मला वाटते आपण सगळ्याजणच चुकीचा विचार करत आहोत. कारण कुठलीही बाई आपल्या संसाराव्यतिरिक्त दुसरा विचार करू शकत नाही. त्यामुळे आता तरी आपण स्वतःचा विचार करा. मला आता खूप रिकामा वेळ असतो म्हणून तर मी ट्युशन चालू केलं आणि संध्याकाळी ट्युशनलाही मुलं आलते. त्यानंतर मुलं ट्युशन झाल्यानंतर माझ्या गोड मैत्रिणींचा, जी माझी 10वीची बॅच आहे, त्यांचा फोन आला. गप्पा मारत मारत स्वयंपाक कधी झाला ते कळलंच नाही. आणि स्वयंपाकात मस्त अशी शेपूची भाजी, भात, वरण आणि चपाती केलेल्या होत्या. त्यानंतर देवाला छानपैकी नैवेद्य दाखवला. आणि हो, रोज आपण देवाला आजचा माझा दिवस छान गेला, उद्याचाही दिवस छान जाणार आहे ह्या हमीपत्रावर धन्यवाद द्यायला शिका. कारण ग्रॅटिट्यूड देणं हे आपलं परमकर्तव्य आहे. इतकं सुंदर आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद तर दिलेच पाहिजे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट तर आवर्जून करा. तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप लाख मोलाच्या आहेत. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.